नमस्कार. काही वेळा काही पुस्तकं असतात ते लाईफ चेंजिंग असतात आणि ते आपल्या जीवनामध्ये विशेष प्रभावही टाकत असतात. तर काही वेळा काही पुस्तक वाचणं हे गरजेचे असतं आपल्या डिमोटिवेटेड लाईफमध्ये मोटिवेटेड राहण्यासाठी. तर मी तुम्हाला आज एक अशा बद्दल सांगणार आहे ते जे आत्तापर्यंत 25 मिलियन कॉपीज विकले गेलेले आहेत आणि ते बेस्ट सेलिंग बुक राहिलेलं आहे. आणि ह्या पुस्तकाचं नाव आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आणि हे जे लेखक आहेत स्टीफन आर कोव्ही. तर हे पुस्तक आपल्याला पब्लिक विक्ट्री आणि पर्सनल विक्ट्रीबद्दल खूप छान सांगतं आणि ह्याच्यातील काय हॅबिट आहेत ते आपल्याला मोटिवेट करतील आणि इफेक्टिव्ह इंडिव्हिज्युअल बनवण्यासाठी मदतही करतील. तर इथं स्टीफन आर कोव्ही असं सांगतात की आपण आपले आयुष्य जर चेंज करायचं असेल तर हे आपण बाय थिंकिंग करून चेंज नाही करू शकत, पण आपले हॅबिट्स चेंज करून आपण आपलं आयुष्य चेंज करू शकतो. तर ह्याच्यामध्ये त्यांनी असे 7 हॅबिट्स सांगितलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर ह्याची पहिली जी हॅबिट आहे ती आहे बी प्रोॲक्टिव्ह. म्हणजे प्रोॲक्टिव्ह ही एक चॉईस आहे आणि स्टीफन आर कोव्ही सांगतात की इथं दोन प्रकारचे लोक असतात. एक आहेत रिॲक्टिव्ह आणि एक आहेत प्रोॲक्टिव्ह. प्रोॲक्टिव्ह आहे ही एक चॉईस आहे आणि प्रोॲक्टिव्ह लोक हे नेहमी पॉझिटिव्ह विचार करतात, सकारात्मक विचार करतात आणि हे नेहमी प्रॅक्टिस करतात त्यांचा इनर लोकस ऑफ कंट्रोल. म्हणजे ह्याचा अर्थ काय की माझं जे काही सिच्युएशन आहे, जे माझ्या आयुष्यात घडतं आहे हे माझ्यामुळं घडतं आहे आणि त्याच्यात ते सोल्युशन फाईंड करण्याचा प्रयत्न करतात आणि ते चेंज करतात. पण जे दुसरं लोक आहेत ते आहेत रिॲक्टिव्ह लोक. रिॲक्टिव्ह लोक म्हणजे हे नकारात्मक विचार करणारे आहे, जे माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे हे दुसऱ्यामुळं घडलेलं आहे आणि ते नेहमी दुसऱ्यांनाच ब्लेम करतात, पण ते काही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि ह्याच्यात त्यांनी उदाहरण त्यांनी असं दिलेलं आहे की जर पाऊस पडत असेल तर रिॲक्टिव्ह लोक आहेत, रिॲक्टिव्ह लोक म्हणतील की सकाळी तर ऊन होतं आणि आता पाऊस पडायला लागलेला आहे. आणि प्रोॲक्टिव्ह आधीच प्लॅन करतील आणि त्यांच्यावर छत्री घेऊन जातील. तर दुसरी जी आहे हॅबिट आहे ती बिगिनिंग विथ द एंड इन माइंड. तर ह्याच्यामध्ये ही हॅबिट आहे, ही विजनची आहे आणि पुढचा विचार करण्याची हॅबिट आहे. आपण जेव्हा घर बांधतो तर आपण घर बांधताना आपण त्याचं विजन ठेवतो, त्याची एक ब्ल्यूप्रिंट काढतो, त्याचा व्यवस्थित प्लॅन बनवतो, 3D प्लॅन बनवतो की हे घर किती मोठं असेल, ह्या घरामध्ये किती खुल्या असतील, ह्याच्यामध्ये कोणतं पेंट देणार आहे ते आपण आधीच प्लॅनिंग करून म्हणजे बिगिनिंग विथ द एंड इन माइंड म्हणजे पुढचा विचार करून हे घर बांधत असतो. मग ते आपल्याला मदत करतो आणि तो आपल्याला खर्चही वाचवतो पुढचं व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं तर. मग दुसरी ते जे उदाहरण देतं आहे, जर आपण जेव्हा मेलो तर मरताना आपण आपलं विचार करा की आपलं प्रेत घेऊन चाललेत लोक आणि आपल्याला स्मशानभूमीमध्ये आपल्याला घेऊन गेलेले आहेत आणि तिथं मग लोक विचार करतात की हा माणूस कसा होता. म्हणजे हा माणूस व्यसनी होता, चांगला होता, दुसऱ्यांची मदत करत होता, परोपकारी होता, देवाला मानणारा होता का कसा व्यक्ती होता, हे आपल्याला पुढचा विचार करायला पाहिजे आत्ताच आणि तसं आपल्याला वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ही एक हॅबिट सांगते. आता तिसरी जी हॅबिट आहे ती आहे पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आता इथं स्टीफन आर कोव्ही आपल्याला टाईम मॅनेजमेंटबद्दल खूप छान सांगतात. ह्याच्यामध्ये आपण स्वतः किती खरं बोलतो आपल्या नेहमीच्या रूटीनबद्दल हे इथं सांगत आहेत ते. ही हॅबिट सोपी आहे समजायला, पण तेवढीच अवघड आहे इम्प्लिमेंट करायला. म्हणजे कोणती गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंटेशन करणं हे अवघडच असतं आणि त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावं लागतं. तर जी पहिली हॅबिट आहे ती आहे अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी असे 4 क्वाड्रंट सांगितलेले आहेत ते आपल्या लाईफमध्ये ते असतात, आपण तसं जगत असतो. एक आहे पहिलं जे क्वाड्रंट आहे ते आहे अर्जंट आणि इम्पॉर्टंट. तर ह्याच्यामध्ये आपली उद्या एक्झाम आहे ती आहे अर्जंट पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. आपला उद्या इंटरव्ह्यू आहे ते अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे. पण ह्या क्वाड्रंटमध्ये काही गोष्टी अशा असतात की ते स्ट्रेसफुल असतात. म्हणजे उद्या एक्झाम आहे तर आपण त्याचा आजच अभ्यास करतो आहे, मग ते स्ट्रेसफुल झालं. उद्या इंटरव्ह्यू आहे तर आपण आज त्याचं प्रिपरेशन करतो आहे तर हे स्ट्रेसफुल आहे. तर दुसरं क्वाड्रंट आहे ते आहे क्वाड्रंट ऑफ क्वालिटी. मग ह्याच्यामध्ये ते सांगतात की आपली एक्झाम 1 महिन्यानंतर आहे तर आपण त्यामध्ये काय करतो, व्यवस्थित प्लॅनिंग करतो आहे, व्यवस्थित प्रिपरेशन करतो आहे त्याचं. मग हे आपण जेव्हा व्यवस्थित अशा गोष्टी करतो तर आपल्या ह्याच्यामध्ये स्ट्रेस काही जास्त येत नाही.
की माझा इंटरव्ह्यू आहे 15 दिवसानंतर आणि मला जायचं आहे इंटरव्ह्यूला, मी त्याचं व्यवस्थित आत्ताच आधीचपासूनच जर प्लॅनिंग केलं तर ते स्ट्रेसफुल नाही राहणार. मग ह्या क्वाड्रंटमध्ये असे सांगतात की आपण व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंगनी गोष्टी करायला पाहिजेत, ह्या क्वाड्रंटमध्ये ते सांगतात. मग तिसरं आहे क्वाड्रंट आहे ते क्वाड्रंट ऑफ डिसेप्शन आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. तर ह्याच्यामध्ये आहे की उद्या कोणत्या गोष्टीचा असा फोन आला माझ्या मित्राचे की उद्या शेवटचा दिवस आहे, एक सेल आहे, सेल चालू आहे आणि त्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. तर त्याचं अर्जंट तर आहे पण तिथं जाणं काही इम्पॉर्टंट नाही, कारण की ही गोष्ट काय आपल्याला नोकरी किंवा जॉब अशा काही गोष्ट देणार नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये चौथी क्वाड्रंट जी आहे ती आहे की नॉट अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट. मग ह्याच्यामध्ये ते असे सांगतात ही जी क्वाड्रंट आहे, आपण आपलं आयुष्य ह्याच्यामध्ये खूप वेस्ट करत असतो, दुसऱ्यांची निंदा करत, गॉसिप करत, दुसऱ्यांबद्दल टवाळक्या वगैरे करत, ह्याच्यामध्ये ह्या क्वाड्रंटमध्ये ते सांगत आहेत. मग आता हॅबिट नंबर 4 जी आहे ती आहे थिंक विन विन. तर ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये म्युच्युअल बेनिफिटबद्दल ते सांगतात. म्हणजे आता ॲक्च्युली हे जे हॅबिट आहे ते पब्लिक विक्ट्रीबद्दल म्हणजे ह्याच्याबद्दल सांगतात. हे जे आधीचे हॅबिट आहे ते पर्सनल विक्ट्रीबद्दल आपल्याला सांगितले. तर आता इथून पब्लिक विक्ट्रीबद्दल की थिंक विन विन म्हणजे म्युच्युअल बेनिफिट कसा होऊ शकतो, आपल्या दोघांचा फायदा कसा होऊ शकतो ह्याच्यामध्ये ते सांगत आहे. सपोज आता मी कुठेतरी नोकरी करतो आणि मी नोकरीला लागलेलो आहे आणि तिथं जॉबसाठी आता काहीतरी संधी म्हणजे मिळणार आहेत लोकांना, असं निघालेलं आहे त्याच्यामध्ये जॉब प्लेसमेंट वगैरे चालू आहे. तर मग मी काय करेल, माझा मित्रही त्या जॉब बघत आहे हे मला माहिती आहे, तर मी त्याचं नाव रेकमेंड करेल तिथं आणि मग त्यालाही जॉब लागेल. तर ह्याच्यामध्ये काय होईल, थिंक विन विन सिच्युएशन होईल आणि त्यामध्ये दोघांचाही फायदा होईल, कारण की मी त्याचं चांगलं गेलो तर तो उद्या माझंही कुठंतरी चांगलं करेल. तर ह्याच्यामध्ये ही हॅबिट हे सांगते. आता हॅबिट नंबर 5 आहे ती आहे सीक फर्स्ट टू अंडरस्टँड अँड देन टू बी अंडरस्टूड. तर ह्याच्यामध्ये काय आहे की आपण आपल्याला एक चांगलं लिस्नर व्हायला पाहिजे. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण आहे ना पहिल्यांदा ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायला पाहिजे. तर आपण लोक काय करतो, कोणती गोष्ट ना आपण जे काय आहे ते ऐकतो, ते परत त्याचं प्रतिउत्तर देण्यासाठी ऐकतो, पण आपण व्यवस्थित गोष्ट ही काय कधीही म्हणजे कोणती गोष्ट व्यवस्थित ऐकत नाहीत बरेचसे लोक. तर ह्याच्यामध्ये ते सांगतायत की सर्वात पहिल्यांदा आपण ऐकून घेतलं पाहिजे कोणतीही गोष्ट आणि मग त्यानंतर रिॲक्ट करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये सपोज एक कॉलेज आहे आणि कोणतरी एका कॉलेजमध्ये कोणतं तरी एक सेमिनार आहे आणि तिथं दोघांपैकी एकच जाऊ शकतो, तर त्याच्यामध्ये बहुतेक दुसऱ्याला जाणं हे खूप इम्पॉर्टंट असेल. तर आपण त्याचे जे काय आहे ते ऐकून घेतलं पाहिजे पहिल्यांदा की त्याच्यासाठी ते जाणं इम्पॉर्टंट का आहे, त्याचा काहीतरी फायदा असेल त्याच्यामध्ये, त्याला कुठेतरी प्रमोशन मिळणार असेल. तर मग अशा गोष्टी असं उदाहरण ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सीक फर्स्ट टू अंडरस्टँड अँड देन टू बी अंडरस्टूड. आता हॅबिट नंबर 6 आहे ती आहे सिनर्जी. म्हणजे दोन लोक मिळून झाडावरचे काही आंबे तोडण्याचे प्रयत्न करत आहेत पण ते तोडू नाही शकत. मग ते दोघं काय करतात, एक माणूस म्हणतो की तू एक काम कर, माझ्या खांद्यावरती चढ आणि तुझ्या हाताने जे काही आंबे आहेत ते झाडावरचे तोड, म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये दोघांचाही फायदा होईल आणि दोघांनी जर हे काम मिळून केलं तर खूप व्यवस्थितपणे आहे आपण जे काही काम आहे ते पार पडू शकतो. म्हणजे ह्याचा अर्थ हे सिनर्जीबद्दल सांगत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की आपण आपली जे काही कॅपेबिलिटीज आहेत ते डबल ट्रिपल आणि आपले गोल्स पूर्णपणे अचीव करू शकतो, ह्याच्यामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हॅबिट नंबर 7 आहे शार्पन द सॉ. एक माणूस झाड तोडत असतो आणि तिथून एक लाकूड तोडा असतो, तो तिथून पुढून जात असतो. तो त्या माणसाला बघतो आणि तो सांगतो की तुझी जी काय कुऱ्हाड आहे त्याला तू धार लाव, म्हणजे जेणेकरून हे जे काही झाड आहे ते लवकर तुटलं जाईल. तर तो माणूस म्हणतो की नाही, ह्याला बराच वेळ लागेल. तर मग ही हॅबिट अशी सांगते की आपण स्वतःला अर्धा तास वेळ देऊ नाही शकत रोज एक्सरसाइज करायला किंवा 10 ते 15 मिनटं देऊ नाही शकत रोज वाचन करायला. म्हणजे ही हॅबिट आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायला सांगते, प्रगती करायला सांगते आणि आपण आपले गोल्स अचीव करण्याबद्दल ही जी काय हॅबिट आहे शार्पन द सॉ ही आपल्याला सांगते. तर आय होप तुम्ही काहीतरी ह्याच्यातून शिकला असेल. मी हे पुस्तक वाचलं आणि मला हे खूप छान वाटलं. हे पुस्तकातून मला तरी खूप काही नॉलेज मिळालं आणि मी म्हणलं तुमच्याबरोबर पण हे काय
मी जे काही वाचलेले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि जे काही मी नोट्स बनवलेले हे मी तुमच्याबरोबर शेअर केले, म्हणजे तुम्हालाही ह्या गोष्टी पुढं मोटिवेट करतील तुमच्या लाईफमध्ये. थँक्यू.